निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून पक्ष बळकट करा. मनसे मेळाव्यात मनसैनिकांची मागणी. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाची शिस्त मोडून बेशिस्तपणे पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा आणि अनेक वर्ष एकाच पदावर राहून काम न करणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर ग्रामीण पदाधिकारी मेळाव्यामध्ये मनसैनिकांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर ग्रामीणमधील दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकारी आणि मनसैनिकांची संवाद बैठक आदमापूर येथे पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर राधानगरी विधानसभेतून निवडणूक लढलेले मनसेचे उमेदवार युवराज येडुरे आणि कागल विधानसभा मतदारसंघातून लढलेले रोहन निर्मळ यांना मनसैनिकांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस बळ दिले. पक्षात प्रामाणिक आणि ताकदीने काम न करणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून संघटनेला बळकट करा, अशी मागणी सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी यावेळी व्यक्त केली. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. निष्क्रिय कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी द्यावी, असा ठराव यावेळी एक हाती मंजूर करण्यात आला. या बैठकीतला सर्व अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे लवकरच देण्यात येणार असून लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी मागणी देखील व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव वैभव माळवे, जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, युवराज येडुरे, तालुका अध्यक्ष राहुल कुंभार, शिवतेज विभूते, प्रवीण मनुगडे, दीपक जरग, कमलेश रंगापुरे, अंकुश दुर्डे, वृषभ आमते, राहुल पाटील, संदीप लोंडे, शिवराज पालकर, शुभम कुंभार आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.